तळो तूच कर्म तुझे नाम धर्म वार करी पंथा पांडुरंग लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त आयसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती पोटी भार वाहे त्याचे सर्वस्व साहे आयसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती हरी तुका म्हणे माझे तुम्हा संतावरे मोजे आयसी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती विठ्ठल 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 अष्टांग योगी मासोक्यदाता शरण्याग्रणी भक्तनाथ हाजनाथा कृपा दृष्टी ज्यांच्या तुटे भवपासा नमस्कार साष्टांग श्रंगदासा समचरण सरोजम सांदणीला बुदाभम जगणनीत पाणी मंडनम मंडनानम तरुण तुलसी माला कंजनम गंज नेत्रम सवयदबला समिठ्ठलम चिंतयामि महायोग पीठे तटे भीमरथ्याम वरम पुंडरीकाय धातुमुनींद्राय समागत्य तिष्ठन्तमानंद कंदम परब्रह्मलिंगम भजे पांडुरंग पांडुरंगा गुरुव्रतमणमण दुसरे चरण संताची त्यांच्या कृपा जाणे कथेचा विस्तारू बाबाजी सद्गुरु दास तुका हरिकलावज्ञ ज्योधरार्थावतारम कलंकांकती ज्योतिकामोदिवक्त्रम खलानी शवादा पणोदार दक्षिण समाधिस्थ मूर्तीं भजे ज्ञानदेवम ओम नमो ज्ञानेश्वरा करुणाकरा दयाळा तुमचा अनुग्रह लादलो पावन झालो चराचरी मी कला कुसरे काहीच नेने बोलतो वचन्याती भाविका एका जनार्दनी तुमचा दास त्याची आस पुरवावी सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला की सेवक झालो सेवेला गे सेवक झालो सेवेला गे सेवक झालो हे तुमच्या लागलो हे निज चरण हे तुमच्या लागलो हे निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा अभेदो सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण सेवेला की सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया देवा यावरी नगरावा अभे सेवेला गे सेवक झालो तुमच्या लागलो सेवक झालो तुमच्या लागलो निज चरण अहो स्वामी तुकया लागोनी या पाया विनवितो तुम्हाला करे टाळी बोला मुखी नाम विठ्ठल विठ्ठल मना वेळ वेळा हा सुख सोळा स्वर्गी नाही लेकुराचे हित वाहे माऊलीचे चित्त ऐशी कळवळ्याची जाती करी लाभाविन प्रीती मंगलम भगवान विष्णू मंगलम गरुड ध्वजा मंगलम पुंडरीकाक्ष मंगलायतुन हरी हे अकारण करुणावरुणालय श्री भक्तकाम कल्पतरुम पंढरीच्या पांडुरंगाच्या अथांग करुणेनं अथांग दयन आजच्या संप्राप्त संकीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विश्वमान्य जगद्गुरु जगद्वंदनीय वैराग्याचे मूर्तिमंत पुतळे महाराष्ट्राचा आराध्य दैवत
पंढरीच्या पांडुरंगाचे लाडके लढीबाळ भक्त जिजाई रमण आणि सदैव वैकुंठ गमन करणाऱ्या तुकाराम महाराजांचा आईचं वर्णन सांगणारा आजच्या कीर्तन रूपी सेवेकरता निवडलेला अभंग विठ्ठल. अभंग गोड आहे. अभंगाच्या माध्यमातून तुकाराम महाराज 3 पुरावे सांगतात. काय? पहिला पुरावा सांगितलाय, जी लेकराच्या हिता करता जागे होते तिला आई असं म्हणावं. बर ठीक आहे, यात काय नवल? जी हित जोपासते तिला आई म्हणावं. लेकोराचे हित वाहे माऊलीचे चित, म्हणले आईशी कळवळ्याचे जाते करीला भाविन प्रीती. तिच्या जवळ आपल्या लेकराबद्दल कळवळाय, पण महाराज कळवळा नाही तर महाराज अजून सुद्धा आहे ना, म्हणले ती लाभाविन सुद्धा आपल्या लेकराबद्दल प्रीत ठेवते. तिला काय म्हणतात? बोला बोला, जरा आवाज आला पाहिजे मला तुमचा. काय म्हणतात तिला? आई असं म्हणतात. बरं एवढं सुद्धा ठीक आहे, पण अजून काय करते? महाराज म्हणले पोटात भार वाहते. किती महिने किती दिवस? 9 महिने 9 दिवस पोटामध्ये भार वाहते, पण भार वाहून सुद्धा आपलं सर्वस्व आपल्या लेकरांकरता वाहते. तिला आई असं म्हणतात. आईशी कळवळ्याची जाते करेला भाविन प्रीती. मग महाराज म्हणतात अशा संत रूपी माय जवळ माझं ओझ आहे. तू का म्हणे माझे तुम्हा संतावरी ओझे, आईशी कळवळ्याची जाती करीला भाविन प्रीती. विठाला विठाला अभंग गोड निवडलाय. अभंगाच्या प्रास्तावनेमध्ये जास्त वेळ घालवणार नाही. आज आपलं हे गाव मला वाटतं खेडगाव, बरोबर ना? आणि खेडगाव गावातील आपल्या सर्वांची लाडकी माता, सर्वांची प्रेमळ माता स्वर्गीय गंगा भागीरथी, आपल्या गावचे एक वैभव, नवे नवे आपल्या सगळ्यांचे एक लाडकं व्यक्तिमत्व स्वर्गीय मंदाई पंढरनाथ तांबडे यांच्या या प्रथम पुण्यस्मरणानिमित्तानं आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. या तांबडे परिवारानं केलेला गोड असा सोहळा आपण सर्वजण याचे साक्षीदार आहात आज, की एवढा सोहळा गोड आयोजित केला. मला वाटतं नाना एखाद्या सप्ताहाला सुद्धा गोड नियोजन करता येत नाही, असं नियोजन करून दाखवलं बरं का. आणि मंडळी असं गोड आयोजन नियोजन करत असताना त्यांच्या मागं आमचे संजय दादा आहे, म्हणजे मला वाटतं त्यांचा मुलगा असावा. आणि मला वाटतं जयश्रीताई कुठे बसल्यात? अक्का जयश्रीताई कुठे आहेत? हां, अशा ही दोनही मुलं, मला वाटतं संजय दादा आणि जयश्री आई, ही दोनही मुलं. आणि या दोनही मुलांनी केलेला गोड असा सोहळा. नातवांचा मोठा परिवार आहे. त्यामध्ये नात उर्मिला योगेश जाधव असतील, अश्विन सचिन रायते असतील, सुवर्णा पोपट जगताप असतील, विजयदादा संजय तांबडे असतील, अजय म्हणजे पप्पू दादा संजय तांबडे असतील, आणि समस्त तांबडे परिवार. या तांबडे परिवाराने केलेला गोड असा सोहळा आपण सर्वजण आज या ठिकाणी उपस्थित आहे. पावसाच्या अभावानं घरचा कार्यक्रम हॉलला घ्यावा लागला, काही हरकत नाही, पण तरी आपण सर्वजण या ठिकाणी उपस्थित आहे. आज या कार्यक्रमाकरता महाराष्ट्रातील गुणीजन मंडळी या ठिकाणी उपस्थित आहे. त्यापैकी गायन सम्राट, गान कोकिळा, गान गंधर्व, गोड गळ्याचे मालक, ज्यांचं महाराष्ट्रामध्ये नाशिक जिल्ह्यातून मोठं नाव घेतलं जातं, मालेगाव या ठिकाणून आलेले आदरणीय गायन सम्राट, गान कोकिळा आदरणीय आमचे मिलिंदजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. एकदा जोरदार टाळी महाराजांकरता वाजवायची. आदरणीय महाराज या ठिकाणी उपस्थित आहे. षडजातलं गाणं आहे महाराजांचं विशेष आणि गोड गायन आहे, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. मिलिंद बाबा आपण उपस्थित राहिलात, द्यावे तेवढे धन्यवाद. दुसरे गायनाचार्य आज माझ्या कीर्तनाकरता उपस्थित आहेत. आबांच्या पश्चात खरं तर आज या ठिकाणी उपस्थित आहे. आबांच्या थोडंसं घरी वैयक्तिक प्रॉब्लेम असल्यामुळं आबा येऊ शकले नाही. आबांचा बराच चाहता वर्ग या ठिकाणी आहे, नवे नवे आबांचा परिवार या ठिकाणी आहे. आज आबांना थोडंसं काही घरी थोडासा प्रॉब्लेम असल्यामुळं आबा येऊ शकले नाही. त्याच तोडीचं गायन आपल्याला या ठिकाणी ऐकायला मिळणार आहे, म्हणून आबांनीच एक गोड व्यक्तिमत्व पाठवलंय. खरं तर महाराष्ट्रातले नामवंत गायनाचार्य, गायन सम्राट आदरणीय गान कोकिळा आदरणीय आमचे प्रवीणजी महाराज पांडे, एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. सुंदर गायनाची पद्धत आहे. पहिली पंचपदी सुंदर गायली, त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. मिलिंद बाबांनी पहिली चाल सुंदर गायली.
दोघांची गायनाची पद्धत सुंदर आहे. आमचे सगळे टाळकरी बरं का, तुम्ही महेशाच्या मूर्ती तिघजण. हा काय योगायोगाने तिघजण आहेत आणि म्हणून तिघजण गोड आहेत. तुम्हाला द्यावे तेवढे धन्यवाद. भालदार चोपदार सुद्धा गोड आहेत, त्यांना कमी नाही समजायचं. हे दोघं जण आहेत ना बरं का आई, यांना कमी नाही समजायचं. यांच्या हातात काय नाना, जरा मोठ्यानं सांगा, यांच्या हातात काय? तुम्ही वरचे थांबा बरं का. यांच्या हातात काय? दांड का नाही, राजदंड. राजदंड, हा हा राजदंड. हा राजदंड जर माऊलीच्या सोहळ्यामध्ये जर गेला आणि हा जर राजदंड जर उभा केला तर कीर्तन उभं करण्याचं सामर्थ्य कोणाकडे आहे? या दोघांकडे. बरं समजा यांनी जर राजदंड जर आडवा केला तर कीर्तन संपवायचं सुद्धा काम कोणाकडे आहे? यांच्याकडे. समजा एवढं तर आहेच आहे, पण समजा चालू कीर्तनामध्ये कीर्तनकाराला चक्कर आली आणि कीर्तनकार जर खाली पडला बसला, काही बी म्हणा, कीर्तनकार जर खाली बसला तर तिथून पुढचं कीर्तन करण्याची जबाबदारी चोपदाराची. म्हणजे चोपदार सुद्धा तितकेच हुशार असावे लागतात, त्यांना कमी नाही समजायचं. तुम्हाला दोघांना द्यावे तेवढे धन्यवाद. आदरणीय महाराज असतील, विनेकरी बाबांकडे बघितलं का मला वाटलं तुकाराम महाराज माझ्या कीर्तनात काय करायला आले. एकदा जोरदार टाळी त्यांच्याकरता वाजवायची. सुंदर, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आज या कीर्तनाकरता मृदुंगाची साथ एक कमी कालावधीमध्ये ज्यांनी महाराष्ट्रातल्या एका तरुणामध्ये कसा पाखवाज वाजवावा याचं उत्तम उदाहरण दिलं. रोहनजी महाराज भिसे, आदरणीय महाराजांकरता एकदा जोरदार टाळी वाजवायची. महाराजांचं गाव परभणीवरून आले. ते वाटलंच मला, हातावरूनच वाटलं, कारण की जगात जर्मनी आणि भारतात परभणी हे आहेच ते समीकरण. आणि म्हणून आदरणीय भिसे महाराज गोड वाजवत आहेत, आपल्या कीर्तनाकरता उपस्थित आहे. त्यांना द्यावे तेवढे धन्यवाद. खरं तर गोड विशेष तत्वानं तुम्हाला रोहन महाराज द्यावे तेवढे धन्यवाद. आज माझ्या कीर्तनाकरता महाराजांचं तानाजी महाराज या ठिकाणी उपस्थित आहे आणि महाराज तुम्हाला सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. आणि विशेष तत्वानं आज माझ्या कीर्तनाकरता बडी दूर से आहे, त्यांचा साऊंड आज इथपर्यंत आलाय. म्हणजे महाराष्ट्रामध्ये सध्या टॉप 5 मध्ये ज्यांचं नाव आहे साऊंड क्षेत्रामध्ये, असे नामांकित साऊंडवाले एक आमचे अत्यंत प्राणप्रिय आणि लोकप्रिय असा साऊंड असणारे श्रीराम साऊंड सिस्टीम नांदूर मधमेश्वर आमच्या निखिल दादा करता एकदा जोरदार टाळी वाजवायची. का टाळी वाजवायला सांगतोय? साऊंड मुळे कीर्तन करायला 4 दिवसाचं आयुष्य वाढलं. तुम्ही म्हणता कस काय? त्यांनी चांगला आवाज दिल्यामुळं कीर्तन करायला जीव काढावं लागत नाही. आणि म्हणून खरं तर निखिल दादांचा साऊंड म्हटलं का आम्हाला सुद्धा कीर्तन करण्याची आणखीनच उर्मी येत असते. आणि विशेष तत्वानं त्यांचं प्रत्येक बारकाईनं स्वतःच्या अंगामध्येच ताल आहे असे निखिल दादा, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. गजर हरिनामाचा हा चॅनल या ठिकाणी उपस्थित आहे, वैजापूरवरून या ठिकाणी उपस्थित आहे. गंगागिरी महाराजांच्या सेवेतला चॅनल, मोठा चॅनल आहे, त्यांचं सुद्धा या ठिकाणी खरं तर प्रस्थान झालं. या ठिकाणी त्यांच्याकरता जोरदार टाळी वाजवायचे, त्यांना सुद्धा द्यावे तेवढे धन्यवाद. माझ्यासमोर बसलेले तुम्ही संत मायबाप, आता नावं काय कोणाची माझी पाठ नाही, म्हणून तू सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करतोय. माता माऊल्यांच्या, पुरुष मार्गांच्या सगळ्यांच्या चरणाला स्पर्श करून माझ्या चिंतनाला सुरुवात. मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया वरी, मस्तक हे पाया पाया वार करी संतांच्या, वार करी संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या, वार करे संतांच्या. मस्तक हे पाया वरी, वार करी संतांच्या, या वार करी संतांच्या. मस्तक हे पाया वरी, वार करी मग ऐका, या एवढ्या पवित्र आणि पावन मातीमध्ये जन्माला आला, मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. किती गोड असावं? जहा डाल डाल पर सोने की चिड़िया करते बसेरा, ओ भारत देश है मेरा. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला, बरोबर ना? मग जगणं आणि वागणं माणसाचं गोड असावं. जन्मामध्ये आलोत ना, तर जन्माचं
महत्वाचं सार्थक आपलं गरजेचं. जगतातलं हे महत्वाचं गणित आपल्याला मिळालंय. मग आम्ही काय करावं? जागं व्हावं. जागं. आणि जागवून काय करावं माहिती का? ज्या कारणाकरता आलोय ते कारण उचित शोधावं. आपण कशा करता आलोय माहिती का? अरे आपण एवढी माणसं पवित्र आहे बरं का. पवित्र ते कुळ, पावन तो देश, जिथे हरीचे दास जन्म घेते. एवढ्या पवित्र मातीमध्ये जन्माला. मला वाटतं राज्यामध्ये ज्या जन्माला, आपण ज्या राज्यामध्ये जन्माला, ही भूमी कोणाची? मला उत्तर अपेक्षित आहे. कोणाची भूमी आहे? मला नाही वरून नाही, खालून आवाज आला पाहिजे. जरा बोला, कोणाची भूमी आहे? मला इकडून आवाज आला पाहिजे. सगळे जरा बोलत चला. कोणाची भूमी आहे? श्रीरामचंद्र प्रभूंची. बरोबर. एवढं तर आहेच आहे. पण अजून मला वाटतं श्रीरामचंद्र प्रभूंची भूमी अयोध्या ही नगरी आहे. पण आपलं महाराष्ट्र राज्य कोणाच्या नावानं ओळखलं जातं? कोणाची भूमी म्हणून ओळखले जाते? तर ते नाव आहे संतांची. बोला, संतांची, साधू संतांची भूमी. कोणतं राज्य? आपण ज्या राज्यामध्ये जन्माला आला, या राज्याचं नाव काय? मला वाटतं गुजरात राज्यामध्ये आपला जन्म झाला. बरोबर ना? हा म्हणताय कुशाल तुम्ही. हा, महाराष्ट्रामध्ये जन्माला आलात. बरं, महाराष्ट्रात जन्माला आलात, यात काय नवल? ज्या जिल्ह्यात जन्माला आलात तो जिल्हा बोला ना. कोणता जिल्हा? मला वाटतं अहिल्यानगर जिल्ह्यात जन्माला आलात. बरोबर ना? नाशिक जिल्हा. बरं, नाशिक जिल्ह्यामध्ये जन्माला आलात, यात काय नवल? ज्या तालुक्यात जन्माला आलात तो तालुका कोणता? तालुका दिंडोरी. मला आवडतो आहे तुमचा तालुका. का माहिती का? सगळ्यात जास्त निवृत्ती दादांची, आई सप्तशृंगी मातेची आणि ज्ञानोबाराय तुकोबारायची सेवा करणारा तालुका. बोला ना, कोणता तालुका? दिंडोरी तालुका. सगळ्यात जास्त द्राक्षे आणि कांदा पिकवणारा तालुका सुद्धा. बरोबर, असू द्या. सगळ्यात जास्त कीर्तनाची आवड असणारा तालुका दिंडोरी तालुका. कीर्तनाला जास्तीत जास्त संख्येनं येणारा तालुका सुद्धा दिंडोरी तालुका. सगळ्यात जास्त कीर्तनाची प्रचंड आवड जोपासणारा तालुका दिंडोरी. सगळ्यात जास्त बांध कमी कोरणारा तालुका सुद्धा कमी म्हटलंय. आणि सगळ्यात जास्त कोरोनाच्या काळात डॉक्टर म्हणले का बाबा तुमचं कॅल्शियम कमी झालंय, का माळा घालून माळा काढणारा सुद्धा तालुका दिंडोरी नाही, पलीकडचा आहे. हा, एवढ्या पवित्र आणि पावड मातीमध्ये जन्माला आलात, मग जगणं गोड ठेवा. काकड्यात लिहिलंय ना, किती गोड लिहिलंय. आता जागा, हे आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. चोर निजल्या ना दोन्ही बागा, चोर निजल्या ना दोन्ही बागा. अरे निजल्या ना दोन्ही बागा, चोर निजल्या ना दोन्ही बागा. चोर निजल्या ना दोन्ही बागा, चोर निजल्या ना दोन्ही बागा. अरे निजल्या ना दोन्ही बागा, चोर निजल्या ना दोन्ही बागा. हे आता जागा, हे आता जागा, आता जागा, हे आता जागा, आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, जागा, आता जागा, जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. आता जागा, आता जागा, आता जागा रे बाई नो जागा. जागा. मग जागा व्हायला सांगतात. आणि काकड्यात तीच लिहिलंय, उठा जागे वारे आता. आणि मला वाटतं इथलं जाणकार मंडळी बसले कीर्तन ऐकायला. सांगू ना, मला वाटतं 3 काळ लिहिले. 3. कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? कालचा. कालचा आपण व्याकरण शिकलो ना आपण. कालचा जो होऊन गेला त्याला कोणता काळ म्हणावं? दुष्काळ. भूतकाळ म्हणावं. आत्ताचा जो चालू आहे त्याला कोणता काळ म्हणावं? वर्तमान काळ.
आणि उद्याचा जो येणार आहे त्याला कोणता काळ म्हणावं? भविष्य काळ. मग पोराओ, आता शब्द कोणत्या काळात आहे? चालू काळात, म्हणजे वर्तमान काळात. तुकाराम महाराज म्हणले, स्मरण करा पंढरीनाथा, भावे चरणी ठेवेला माथा, चुकावी व्यथा जन्माच्या. का हे नर देह दुर्लभ जाना, तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. शतवर्षाची गणना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. त्यामध्ये दुःख यातना रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही आठवा तुम्ही आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा. आठवा मधुसूदना. वासुदेव 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 म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. असं वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा रे तुम्ही वासुदेव वासुदेव म्हणा. म्हणा म्हणा म्हणलं पाहिजे का माहिती का? अरे देवानं त्याच करता नर्दी दिला. मी खेडगावकर एक सांगू का बरं का? ना ऐकत चला, बाहेर काय ना ऐकत चला. लय वेळ बोलणार ना मी, थोड्या वेळ कीर्तन करणार आहे, पण तुम्हाला समजलं असं कीर्तन करून घरी जाणार आहे. ऐका ना. मग शास्त्रामध्ये असं लिहिलंय बरं का, शास्त्रामध्ये असं लिहिलंय वैजापूरकर, की माणसानं दिवसातून 3 वेळा आंघोळ केली पाहिजे. किती वेळा? मला तुमचा आवाज येत नाही. किती वेळा? असे बोल ना. किती वेळा आंघोळ केली पाहिजे? 3 वेळा. आणि एकदाच काय ती जेवलं पाहिजे. तुम्ही काय करताय? तुम्ही काय करताय? तुम्ही 3 वेळा जेवताय आणि एकदाच आंघोळ करताय. वरून मलाही सांगताय. तुम्हाला सांगायला तरी पटलं पाहिजे ना. महाराज म्हटलेत ना, कबीरदास महाराज, औटा हात का मानव दे अल्लाने तुझ्या दिया, औटा हात का मानव दिया अल्लाह ने तुझा दिया. ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. ए खाया पिया सुख से सोया, ना जमाना खोया. भज मन नारायण, तू भज मन नारायण. भजना करता आलोय आई, आपलं भजन गोड असावं. पण आमच्या इकडचं भजनांचं सांगतो नाना, आमच्या इकडची भजनीत ना रात रात भजनाला जातात. रात रात एक परातभर गुळ अख्खा एकच भजन संपित आहे परातभर, आणि एकच गवळण म्हणते घरी येते. निदान खाल्ल्यासरची म्हण ना तिथं गेल्यावर. मला वाटतं आमचं भजन प्रेमानं भावानं नाही, पण जगाचा मालक नाही, प्रेमाचा भूक केलाय. थोर प्रेमाचा हाची दुष्काळ. आपण म्हणतो ना, देवा आशा न पावायचा. जरा आवाज येऊ द्या. देवा आशा न पावायचा, देव बाजारचा. हे म्हणी नाही भाव म्हणे. एक माईक भेटला तर लय गोड वाजवतात हे बरं का. देवा आशा न पावायचा नाही र, देव बाजारचा भाजीपाला. मग देव मिळतो. आणि भावानी प्रेम असेल ना तर देव लांब नाही. शुद्ध ज्याचा भाव झाला, दुरी नाही देव त्याला. आणि मग आम्ही तुका म्हणे भाव जवळी धरणी आली देवा. वा वा वा. जवळी धरणी आली देवा, जवळी धरणी आली देवा. तुका म्हणे जवळी धरणी आली देवा, जवळी धरणी आली देवा, जवळी धरणी आली देवा. मग भावाचा आणि प्रेमाचा देव भुकेला. मग आम्ही भावानंच त्याला शरण जाणं गरजेचं आहे. का माहिती का? जीवनात माणसानं एकदाच पाय पकडावे. एकदाच. काय म्हणतोय मी? जीवनात माणसानं
एकदाच पाय पकडावे एका व्यक्तीचे. आदरणीय आमचे नामदेव आपा शामगावकर लय गोड प्रसंग सांगायचे. आपण म्हणायचे ना जीवनात माणसानं एकदाच पाय पकडावे, एकदाच. एकदा पाय पकडले की जीवनात दुसऱ्या व्यक्तीचे पाय पकडले नाही पाहिजे. का? महाराज म्हणले एकाच जणाचे पाय समान आहे. कोणाचे? विटेवरी जाचे पाहुले समान तोची एक दान शूरदाता 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 त्याचेच पाय पकडावे असं महाराज म्हणतात. काय आपण सांगायचे? जगतामध्ये त्याचं गणित लय महत्वाचं. जगतामध्ये आलो तर तो देव जोपासणं गरजेचं आहे. कसा जोपासावं? मला वाटतं हे तुमचं गाव खेडगाव बरोबर 4 किलोमीटर म्हणजे खेडगावच्या आणि शिंदवडच्या मध्ये हे सगळं मधलं आपलं हे ठिकाण आहे रत्नगड बरोबर. रत्नगड ठीक आहे असू द्या. पण इथं जास्तीत जास्त लोक मला वाटतं खेडगावचे. हा खेडगावचे असू द्या. खेडगाव मध्ये इथला एक सदग्रस्त दुकानात गेला आणि त्यानं दुकानात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. मला वाटतं खेडगाव मध्ये कदाचित 25 रुपयाला नारळ असेल आता सध्या. किती रुपयाला आहे? 25 रुपयाला बरोबर ना. इथला एक सदग्रस्त दुकानात गेला आणि दुकानात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. खेडगाववाला म्हटला 25 रुपयाला. याच्यापेक्षा कमी नाही का? खेडगाववाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला पुढे गाव इथं मोठं चांदवड बरोबर आपलं पिंपळगावला जावं लागेल. पिंपळगावला जावं लागेल. पिंपळगाव मध्ये किती रुपयाला आहे? नक्कीच 5 रुपयानं कमी भेटेल. गिराईक कुठलं होतं? जरा बोला ना. गिराईक कुठलं होतं? तुम्ही जरा मोठ्यानं बोला ना. कुठलं होतं गिराईक? खेडगावचं. गेलं पिंपळगाव मध्ये. पिंपळगाव मध्ये जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. पिंपळगाववाला म्हटला 20 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? यापेक्षा जर कमी पाहिजे. पिंपळगाववाला म्हटला तर यापेक्षा जर कमी पाहिजे तर नाशिकला जावं लागेल. नाशिकला किती रुपयाला आहे? ते म्हणले नाशिकला 15 रुपयाला आहे. खेडगाववाला गिराईक कुठं गेलं? जरा मोठ्यानं बोला ना. हा आता बोला चला बरोबर. आता फिड बसलं. नाशिकला गेलं. नाशिकला जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. नाशिकवाला म्हटला किती रुपयाला? 15 रुपयाला. यापेक्षा जर कमी पाहिजे तर कुठं जावं लागेल? नाशिकवाला म्हटलं यापेक्षा जर कमी पाहिजे तर पुढं आळे फाट्याला जावं लागेल. आळे फाट्याला किती रुपयाला आहे? तिथं 10 रुपयाला आहे. गिराईक कुठलं होतं? बोला ना मोठ्यानं बोला चला. खेडगावाला. आळे फाट्याला गेलं. आळे फाट्याहून विचारलं यापेक्षा कमी नाही का? आळे फाट्यावाला म्हटला यापेक्षा जर कमी पाहिजे तर डायरेक्ट पुढं पुण्यात जावं लागेल. हे गिराईक पुण्याला गेलं. कुठलं होतं ते? खेडगाववालं. आता त्याला कमीतच पाहिजे होतं. पुण्यात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. पुण्यावाला म्हटला 5 रुपयाला. यापेक्षा कमी नाही का? यापेक्षा जर कमी पाहिजे तर तुला डायरेक्ट खाली कोकणात जावं लागेल. पुण्यावाल्यानं पत्ता दिला. हे गेलं कोकणात. कुठलं होतं ते? खेडगावचं. आता फिड बसला. हा आणि कोकणात जाऊन विचारलं किती रुपयाला नारळ दिला. कोकणावाला म्हटला फुकट. काय म्हटला? फुकट. आता याला 30 लागत होतं. यानं घेतला कोयता आणि झाडावर चढलं. पण हा मूळ गावचा कोणता होता? कोणत्या गावचा होता? खेडगावचा. पण खेडगावला नारळाची झाडं कमी होती आणि आंब्याची झाडं जास्त होती. म्हणजे याचा दूरपर्यंत नारळाच्या झाडाचा संबंध नव्हता. यानं कोयता घेतला आणि झाडावर चढलं. एकाच फांदीवर 50 नारळाचा घड होता. हे कोयता घेतला जोरात
अजून मारला नव्हता, अजून मारायचा बाकी होता. मारायला गेलं आणि मारायला गेल्यानंतर वारं आलं आणि वारं आल्यानंतर याचा तोल गेला. याच्या हातातला कोयता खाली पडला आणि याच्या हाताला लागली नारळाच्या झाडाची फांदी. हे आरडायला लागलं, धावा पळा वाचवा मला वाचवा, एकटंच आरडायला लागलं. पण नेमकं त्या बागातून एक 5 मिनिटानंतर एक उंटावाला चालला होता. उंटावाल्याने याला पाहिलं. उंटावाला तिथं आला, म्हणला मी तुला खाली घेईल, पण काय लागतील बोला ना, पैसे लागतील, फुकट घेणार नाही. हा म्हणला किती घेणार? तो म्हणला तुम्ही किती देणार? हा म्हणला तुम्ही किती घेणार? हा म्हणला 1000 रुपये देणार. खेडगाववाला म्हटला 1000 रुपये देणार. हा म्हटला 1000 रुपयात जमणार. उंटावाला म्हटला 1000 रुपयात जमणार. हा म्हणला 2 देतो. खेडगाववाला म्हणला 2 मध्ये सुद्धा जमणार नाही, 3 देतो. खाली घे. 3 म्हटल्यानंतर उंटावाल्यानं उंट उभा केला आणि उंटावर उभं राहून सुद्धा अजून 2 हाताचं अंतर बाकी. काय करावं? सोडून तर काही जमणार नाही. म्हटला उंटावाला म्हटला बरोबर उडी मारायची आणि वरच्याचा पाय धरायचा आणि वरच्याला बरोबर खाली घ्यायचं. उंटावाल्यानं जशी उडी मारली आणि वरच्याचा खेडगाववाल्याचा पाय धरला, तसं उंटावरचं वज कमी झालं, हलकं झालं. उंटाला वाटलं आपलं काम संपलं, आपलं घ्या बसून. उंटानं घेतलं बसून. पाहता काय माझ्याकडं? उंटानं घेतलं बसून. तोपर्यंत वरच्याचे पाय पकडले होते. वरचा खेडगाववाला म्हणायचा पाय सोड. काय म्हणायचा? बोला ना आजी, बोला ना. काय म्हणायचा? पाय सोड. खालचा म्हणला तुला 3000चे 6 देतो, पण वरचा हात सोडू नको. तुम्ही त्याला काय हसत? तुमचं सुद्धा तेच आहे. तुम्हाला सांगू का, संसारात तुम्ही रोज एकमेकाचे पाय पकडताय, पण एवढे पाय पकडून सुद्धा तुम्हाला सुख मिळायला तयार. प्रमाण देऊ का? सर्व सुखाचे आशा जन्म सर्व सुखाचे आशा जन्म घे, क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला, क्षणिक मुक्ती यज्ञ नाही केला. हिंडता दिशा क्षण पावला, हिंडता दिशा क्षण पावला. माया वेसीला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सोयीत नेनती कोणी. माया वेसेला जीव माझा, माझे सोयीत नेनती कोणी, माझे सहित नेनती. हे आशेचे बांधिले तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, वाया गेले. तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, तुका म्हणे वाया गेले, वाया गेले, वाया गेले. मग महाराज म्हणले आशेला जो बांधलेला गेलेला आहे, महाराज म्हणले तो वाया गेला. मग नसली पाहिजे. संसारात आशाही घातकच आहे, पण संत म्हणतात गेले आशापाश निवारून. हे महत्वाचं आहे. मग आम्ही ते निवारून जायचं.